सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा बाबर हटाव बाबर हटाव बाबर हटाव नगरपालिका 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 बाबर हटाओ बाबर हटाओ बाबर हटाओ नगर प्रशासन नगर प्रशासन नगर प्रशासन सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणी ऐकून घेणार नाही. लेटर वाचशील तरी ना वाचलंच ना असं केलं आणि डायरेक्ट म्हणाले तुम्ही आता नगरपालिकेत देऊन द्या. नगरपालिकेचे लोक खातात असे मी डोळ्यांनी बघितले. अजून कोण कोण खातात नाही काय तुम्हाला पाहिजे तेवढे पुरावे देतो तुम्हाला सगळे पुरावे देतो आणि मी सगळ्यांची चौकशी लावणार आहे. सगळ्यांची चौकशी मागणार आहे. परमिशन नसेल तर दखल करायला का परमिशन दिली आम्हाला माहिती आहे. ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि खाली दिली हे जंगल नाश केलं तुम्ही. अधिकारी खाली गेली दुर्मिळ झाडं होती त्याच्यात सोलापूरची तुमच्याकडे फोटो आहेत का हा ग्रीन झोन आहे आणि यामध्ये बिल्डिंग बांधायची नाहीये आणि ही झाडं जी तोडलेली आहे त्याला जबाबदार कोण? ग्रीन झोन नाही हा हे आरक्षण आहे. ग्रीन झोन आरक्षण तुम्ही ठेवलेत का तिथे? आम्ही नाही ठेवलेलं ते टाउन प्लॅनिंग डायरेक्टर टाउन मला सांगा 2000 आतापर्यंत काय करत होता सगळीकडे नगरपालिका? आरक्षण ठेवली आणि सगळीकडची पाहिजे तेव्हा उठवायची. हो. नगरपालिकेने विचारा तुम्ही प्रश्न सगळीकडे आरक्षण ठेवायची आणि सगळीकडची उठवायची. एवढंच काम चालू आहे का नगरपालिकेचं? नाही, विकासकांचा फायदा होतो आणि तुमच्या माणसांचा फायदा होतो. इथल्या प्राण्यांनी जायचं कुठे? आता इथले प्राणी घराघरामध्ये घुसणार. लोक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरपालिका पहिल्या अशी एवढी बेकार नव्हती. आता तुम्ही सगळे वाट लावलेत. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. इथे अनधिकृत पत्रे बांधले होते मारले होते. इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा इथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ 100 झाडांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली. आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवाउडीची उत्तरं देत होती बाबर, आणि आज आमच्या समोर बॅकडेटचं मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली. फक्त 10 झाडांची परमिशन ते दाखवत आहेत. परंतु या नगरपालिकेच्या संगनमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे. कारण जर या बिल्डरांचे पोट भरलं तर यांचे खिसे भरतात. यासाठी आणि अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कत्तल असेल ही त्यांनी केलेली आहे. अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत. परंतु रिझर्वेशन प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो. विकास आराखडा जेव्हा तयार करतात त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते. परंतु कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत. त्यामुळे आरक्षण आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डराच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट बिल्डरला ती जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले खिसे भरले जातात. आमचा आक्षेप आहे. यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही. कारण बाबर ज्या जिथपासून आलेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे. आता आपण आंदोलन केलं त्याच्यावर नक्कीच काय तोडगा निघाला? आता जे आंदोलन केले त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून त्यांनी हे पत्रे काढायचे. त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जे कत्तल केलेले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. राजकीय वरदहस्त आपल्याला दिसतोय का याच्या प्रकरणामध्ये? या राजकीय वर्दस्त असं नाही, परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगनमतातून रत्नागिरीचा विकास आराखडा नाही, रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं. प्रशासन म्हणतंय की हा ग्रीन झोन नाहीये, हा बिल्ड ग्रीन झोन मध्ये नाहीये हा पट्टा, आणि तुम्ही म्हणताय हा ग्रीन झोन होतं आणि ते आता रेसिडेन्शियल पार्किंगचा जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे ह्या जागेला स्लोप आहे. त्याला वाटतं 22 डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला दादा याला परमिशन दिली जाते, बिल्डिंगला परमिशन दिली जाते. जवळजवळ 45 डिग्रीचा जो स्लोप आहे तिथं परमिशन दिली जाऊ शकत नाही. कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर झाडाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी? ही का कत्तल केली, कशासाठी केली?
याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे खिशे भरून आपल्याला यांना परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल यांचा त्यांचा हेतू होता व हेतू आम्ही पूर्ण करू देणार नाही. पुढे काय असेल किती दिवसांची जर या 2 दिवसात हे झालं ना तर स्वतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली लोकल जी जनता आहेत या मॅडम असतील बरोबर या सगळे येऊन आम्ही या उद्ध्वस्त करून टाकणार पत्रे उद्ध्वस्त करून टाकणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इकडचा विचार आहे ना माझ्याकडे. दोन्ही आहे. सर आंदोलन झालं मनसे तुम्ही आलात जागेवर पाहणी केला त्यांची संवाद साधलात नेमका तोडगा काय निघाला आता? आता जे इथे ठरलं की त्यांना नोटीस देऊन पत्रिका काढण्यासाठी आदेशित करायचं. त्यानंतर जेवढी जी झाडं जी तोडलीत म्हणजे परमिशन देऊन तोडलीत ती पुनर्लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार. साहेब सदर जमिनीवर आरक्षण होतं का? आरक्षण उठवण्यात आलं होतं का? काय नेमका विषय? सदर जमिनीवर हे ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सदर जमिनीवर आरक्षण होतं ते पार्किंगचं होतं. त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे ते रेसिडेन्शियल केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता. कोणत्या बिल्डरने घेतलं? ते जैन म्हणून बिल्डर आहेत त्यांनी ते केलेलं आहे त्यांची जमीन आहे. या जागेवर पण सर, कंट्रोल पत्रे जे उभारण्यात आलेले ज्या ठिकाणी रस्त्याच्या नजीक त्याची परमिशन होती का? पत्रे टाकण्याची? पत्र्याची परमिशन नव्हती त्यासाठीच आम्ही नोटीस परिषदेसाठी परमिशन दिलेली आहे. कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेनं. बघू ना आमच्याकडे कागद आहेत ना ग्रीन झोन